नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर उद्या आपल्या लाडक्या गणरायांचे आगमन होणार आहे. उद्या गणेश चतुर्थी आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गणेश चतुर्थीचा पूजाविधी काय आहे, त्याचबरोबर शुभ मुहूर्त आणि विसर्जनाची तारीख आहे याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका. आणि व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बुद्धीची देवता गणपती बाप्पाच्या पूजेसाठी सर्वात शुभ मानली जाणारी गणेश चतुर्थी उद्या साजरी केली जाणार आहे. शुभ मुहूर्तापासून ते पूजेची पद्धत या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात गणेश पूजनाने करण्याची परंपरा आहे. विघ्न संकटांचा नाश करणारी देवता म्हणून गणरायाला ओळखले जाते. भाद्रपद शुद्ध चतुर्थी तिथीला श्री गणेश चतुर्थी साजरी केली जाते. या दिवसाची भाविक वर्षभर आतुरतेने वाट पाहतात. गणेश चतुर्थीला मोठ्या जल्लोषात आणि थाटामाटात घराघरात तसेच सार्वजनिक गणेश मंडळामध्ये गणेश मूर्तीची स्थापना केली जाते. यावर्षी गणेश चतुर्थी ही उद्या असणार आहे. तर गणेश चतुर्थीच्या दिवसापासून गणेश उत्सवाची सुरुवात होते. अनंत चतुर्दशी दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते. गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्याचे भाविक दरवर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी त्यांना वाजत गाजत आपल्या घरी आणतात. विधीनुसार बाप्पाची मनोभावे पूजा सेवा करतात, अर्चा करतात. आता आपण गणपती चतुर्थी पूजनाचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो काय आहे ते पाहूया. पंचांगानुसार यंदा भगवान गणपती बाप्पाच्या माध्यान्ह पूजेचा शुभ मुहूर्त हा 27 ऑगस्ट 2025 म्हणजे बुधवारी सकाळी म्हणजेच उद्या सकाळी 11:05 पासून ते दुपारी 1:40 असणार आहे. भाविकांना बाप्पाच्या पूजेसाठी तब्बल 2.5 तासांचा कालावधी मिळणार आहे. आता आपण गणपतीची पूजा कशी करावी ते पाहूया. हिंदू मान्यतेनुसार गणेश चतुर्थीच्या दिवशी पहाटे उठून स्नान करावे. विधीनुसार गणेश चतुर्थीचे व्रत पाळण्याची प्रतिज्ञा करावी. घराच्या ईशान्य दिशेला चौरंगावर पिवळ्या रंगाचे कापड पसरून त्यावर गणेश मूर्ती स्थापित करावी. यानंतर गणेश मूर्तीवर गंगाजल शिंपडावे. मूर्तीला स्नान घालावे. बाप्पाच्या मूर्तीला कुंकवाचा टिळा लावून विधिवत पूजा करावी. पूजेसाठी बाप्पाला प्रिय असणाऱ्या गोष्टींचा समावेश करावा. उदाहरणार्थ दुर्वा, लाडू, मोदक, श्रीफळ इत्यादी गोष्टी बाप्पाला अर्पण कराव्या. गणपती अथर्वशीर्षाचे पठण करावे. गणरायाची आरती करावी. गणेश चतुर्थीच्या संध्याकाळी देखील बाप्पाची विधिवत पूजा करावी. आता गणपती विसर्जन कधी आहे ते आपण पाहूया. गणेश उत्सवाच्या 10 दिवसानंतर भाविक गणपती बाप्पाला निरोप देतात. बाप्पाची विधिवत पूजा केल्यानंतर बाप्पाचे विसर्जन केले जाते. पंचांगानुसार यंदा गणपती विसर्जन 6 सप्टेंबर रोजी आहे. तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि विसर्जनाची तारीख आहे याबद्दल संपूर्ण माहिती सांगितली आहे. आणि हा जो मी तुम्हाला शुभ मुहूर्त सांगितला आहे तर या मुहूर्तामध्येच आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. त्यामुळे गणपती बाप्पाची आपल्यावर सदैव कृपा राहील. चला तर मग भेटूया असाच एक नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.